दीप गोलंदाजी मार्कवर. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. भूषण आणि आदर्श जोडी गोलंदाजी मार्कवर. दीप. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल. भूषण बॅटची जरूर लागली होती. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. जय संतोषी माता घाटीम संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना त्याला 2 हात करतात. युग 11 सरतोडे टीम. मातोश्री टायगर. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी दूरवर. 1 बाउन्स ने क्षेत्ररक्षण होतोय. तोवर 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने श्रीगणेशा होतोय. 2 बॉलच्या अगदी समाप्त केले. स्कोर कार्ड दाबात 1 धाव. धाव फलकावर. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक. आदर्श. इथून आदर्शला चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डावर 1 धाव. फुल टॉस बॉल. डॉट बॉल येतोय. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत फक्त 1. चांगली सुरुवात पाहायला मिळाली दीपच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहेत. त्यामध्ये अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. दीपचं कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत फक्त 1. युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक जोडले त्यांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉलला दिशा दिली गेली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. ऐकुर्लाई चषक चौकार. 4 धावा. दर्शच्या बॅट मधून धावफलका दाबात 5. 4 चेंडू झाले. धावफलका दाबात 5. यावेळेस सफल झालाय. चेंडू लागते. ट्रॅकल केलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकारांकरिता. आदर्शच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाल्यात. अगदी पहिले 3 बॉल चांगल्या रीतीने हाताळले होते. त्यानंतर तो फुल टॉस बॉल त्यावर मिळाला चौकार. त्यानंतर हा पुनच एकदा चौकार आलाय. धावफलका धावा आहेत 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वेगवान चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 11 बिनबाद. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 11. मग त्या 3 बॉलवर 10 धावा जरूर पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली होती. आदर्शने चांगली सुरुवात करून दिली. 2 चौकार. शेवटच्या बॉलवर दुहेरी धाव. धावफलका धावा आहेत 11. निकेत आलाय गोलंदाजी मार्कवर. भूषण 2 बॉल मध्ये 1 सिंगल त्याच्या नावावर जरूर पाहायला मिळालंय. एक षटकाची समाप्ती. धावफलका धावा आहेत 11 बिनबाद. गोलंदाजी मार्कवर निकेत आलाय. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होतोय. हो पहिला बॉल अगदी स्लोवर वनचा चेंडू होता. डॉट बॉल होतोय. भूषण थोडासा संघर्ष करतोय. पहिल्या बॉल मध्ये डॉट आला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर सिंगल आली.
पुन्हा एकदा डॉट बॉल आला, त्यानंतर 2 चौकार आणि एक दुहेरी धाव. धावफलका धाबा आहेत 11. फुल टॉस बॉल होता, फुल टॉस बॉल होता. भूषण अगदी स्वतःशी संघर्ष करतोय, सूर मात्र त्याला गवसला नाहीये. धावफलका धाबा आहेत 11. एका बाजूने आदर्शने चांगली सुरुवात करून दिली गेलंय. फुल टॉस बॉल होता, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू परिपूर्ण केले गेलेत. पुन्हा एकदा यावेळेस यश, क्या बात है, ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. अप्रतिम झेल. नागेश आलाय नवीन फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा लागल्या होत्या. निकेतने चांगली गोलंदाजी केलंय, संघर्ष करत होता भूषण आणि त्याला परतावा लागलाय. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. स्लोवर वनचा चेंडू पुन्हा एकदा काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. इथून स्ट्राईक रोटेट करावी लागेल, आदर्शला स्ट्राईकवर आणावं लागेल, कारण आदर्शने चांगली फलंदाजी केलंय. सिंगल कडून इथून स्ट्राईक रोटेट करावी लागेल. धावफलका धावा आहेत 11. पुन्हा एकदा बॅटची एज जरूर लागलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. 13 धावा धावफलकावर. अगदी 5व्या चेंडूवर ही धाव मिळालंय. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडू मागे 2 धावा खर्च करतोय निकेत. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. अगदी निर्जन स्थळी चेंडू आढळतोय आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा अगदी कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 15. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रतीक सज्ज झालाय. धावफलकार धावा आहेत 15. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट परिपूर्ण केला होता. आता आदर्शवर जबाबदारी असेल. आदर्शने 3 चेंडू मागे 10 धावांचं योगदान जरूर पाहायला मिळालंय. प्रतीक मार्कवर सज्ज होतोय. फुल टॉस बॉल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये झालाय. ओहो, एकदा मिळालाय. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एकदा रोखू शकले नाहीयेत. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर. पुढील बॉल फुलका धावात 16. पुढचा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा संख्या 1 ने पुढे जाईल. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा फुलकावर. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 1 बॉलची समाप्ती आलंय. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. समोर नागेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला भिरकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2.
तनुज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलका धाबा आहेत 17. 17 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 किरण गुरुद्वार देत आहे, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. पुढील बॉल फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या दिशेने. अगदी शेवटच्या मोमेंटला स्टॉप केला गेलाय. 3 धावा अंकित केल्या जात आहेत. 3+1 एकूण 4 धावा मिळतील. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. धावफलका धाबा आहेत 21. 21. फ्री हिटचा बॉल असेल. समोरचा आदर्श किरण गुरुद्वार अगदी मंद पावलाने कालच्या दिवसामध्ये एकविरा चषक अगदी शेवटच्या सामन्यामध्ये पराभवाची धूळ चाकावी लागली, अन्यथा टॉप 8 मध्ये दाखल झालं असतं. बॅटची एज चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळतं आणि डायरेक्ट हिट. फलंदाजाला परतावं लागेल. तनुज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. लगातारचे 3 षटकार. 5,000 रुपयाचा कॅश प्राइस संकल्पाकडून असेल. तुषारकडनं 3,000 रुपये, कौतुककडनं 2,000, 10,000 झालेत. ओम हेमाडे 2,000, 12,000. लगातारचे 3 षटकार. मंगेशकडे 500 रुपये. हो इथून पहिल्या बॉलवर विकेट. एकवीस धावा धावफलकावर. आदर्शला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. धावफलका धावा आहेत 21. 21 षटक क्रमांक सध्या 2 मार्कसचा आहे. सागर लेफ्ट हँड फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाज संधी असेल हवाई स्ट्रोक करण्याची. सागर समोर आहे. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. झेल क्रमांक 2 आपण पाहत आहात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. 21 ऑन साइडला म्हणून तिथे क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये एक धाव मिळेल. पुण्याच्या एकदा आदर्शला वेट करावा लागेल. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. धावफलका धावा आहेत 22.
चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आपण पाहतायत. 2017 अमरदीप चषक मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती, अजूनही आठवत आहे. आणि अजूनही दर्शन, संयोग अशी खेळाडू होते एका टीम संघाकडे. यशू डेमोला येत आहेत सर्प मित्र आपण पाहतायत. यशू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतात. फुल टॉस बॉल, वन बाउन्स क्षेत्ररक्षण होत आहे. इथून आता 5 चेंडू आदर्शला इथून खेळावे लागतील आणि चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला आदर्श राहिलाय. 2 चौका त्यांच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 23 रन 23 धावफलका धावा आहेत. येणारे 5 चेंडू इथून चेंडू सरळ निघून चालला सीमारेषेच्या दिशेने. चेंडू होईल फरार, चौकारांकरिता 4 धावा. फलक जाऊन पोहोचलाय 4 ने पुढे. 27-27. पुन्हा एकदा आदर्शच्या बाट मधून. हो हो, यावेळेस डिस्टन्स क्लिअर झाला नाहीये. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. आदर्श किल्ला पूर्ण विराम. असेल रोड कार्ड. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बंटी, यशू कॅप्टन उपस्थित झाल्यात. बंटी आपण पाहत आहात, एक अनुभवी फलंदाज. धावफलका दाबा 27-27. शेवटचे 3 चेंडू असतील. 27-27. लेग साईडला सोडून जाणार चेंडू पंच दर्शवतात. व्हाईट बॉल. धावसंख्या 28 या अंकावर. 28 रन्स, 28 धावा धावफलकर आहेत. शेवटचे 3 चेंडू असतील. यावेळेस बंटीच्या बॅट मधून फटका फसला गेलाय. यशने सुंदर झेल टिपलाय. कॅच क्रमांक 2 आपण पाहतायत. दोन षटकार. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावफलका दाबा 28-28. 28-28 धावा. ऑन साईडला भिरकावून दिला गेलाय. चौकारांकरिता 4 धावा. जाऊन विसावला स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर अगदी शेवट गोड केला गेलाय. षटकार येतोय. फुलकार धाबा आहेत आपण पाहतायत.
चला आकाश भोईर आपण इथे या. आकाश आपण इथे यायचं आहे. चला एक पंच आपण इथे या लन साठी या. पंच आपण एक पंच इथे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत आकाश भोईर जॉईन होतील. तर टॉससाठी यायचा रोडखड संघ. चला घाटीम संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला घाई करायचे. रोडकर संघ टॉस जिंकलाय. थोड्याच वेळात आपल्यावर निर्णय कळवला जाईल. 39 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. तर आपण पाहिलं यंग 11 मातोश्री टायगर्स सरतोडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा जमवल्या आणि संतोषी माता घाटीम संघाला मात्र 39 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. यावेळेला आपण जर पाहिलं तर घाटीम संघाची सलामीची सोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला तर पहिलं षटक घेऊन अमर शेलार मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर निकेत पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला दर्शन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 39 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अमर शेलार पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आपण जर पाहिलं तर अमर शेलार. तर मात्र सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते सेकंड इनिंगला. यावेळेला पहिला चेंडू अमर शेलार शाकोट चेंडू होता. आपण जर पाहिलं तर यावेळेला शरीराच्या दिशेने चेंडू हाताला गेला आणि डॉट चेंडू पहिलाच. 39 धावांचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर वेगानं हाताला गेलेला हा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि अमर शेलारचा आपण जर विचार केला तर अनेक मैदानं गाजवले गेले त्याच्या माध्यमातून. SPL मध्ये देखील आपण त्याला पाहिलं काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली होती आणि तेच परफॉर्मन्स या वेळेला सुद्धा आपल्या होम ग्राउंडवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. आणि नक्कीच होम ग्राउंडचं मात्र इथे ॲडव्हान्टेज नक्कीच गोलंदाजाला मात्र मिळत असताना पाहायला मिळेल. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क होती अमर शेलार. यावेळेला बॅटची कडा इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा सलग दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळेल.
धावसंख्या जर आपण पाहिलं तर अजूनही संघाचा मात्र अकाउंट ओपन केलं जात नाहीये. पहिले 2 चेंडू सलग डॉट चेंडू पाहायला मिळतात. यावेळेला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क होती. अमर टू निकेत असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं यावेळेला. पुन्हा एकदा बघूया पुढचा चेंडू. यावेळेला चांगला फटका सजवलाय. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय. आपण जर पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं जाईल. तसंच वैयक्तिक निकेतचं अकाउंट ओपन केलं जाते. 3 चेंडू नंतर जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव जमवली गेली. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला देखील काय कमालीचा चेंडू वाटता गेला. अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वेगावरती मात्र स्वार झालाय हा गोलंदाज. सलग आपण जर पाहिलं तर 4 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि पूर्णपणे बांधून ठेवलं गेले फलंदाज निकेतला. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाला. षटकातला 5वा चेंडू यावेळेला चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण नागेश. जणू काही हाताला फेविकोल लावला गेला आणि अप्रतिम झेल पाहायला मिळाला. तर मात्र निकेतच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना पाहायला मिळतोय. 2 या आकड्यावरती पहिला गडी गमावला गेलाय घाटीम संघानं. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती डॉट पाहायला मिळाला आणि 5व्या चेंडूवरती विकेट येत असताना पाहायला मिळतोय. बॅट्समन कोण गेला बाबू? इथून निकेत बाद झाल्यानंतर मात्र त्याच्या जागेसाठी नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 39 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर आतापर्यंत खराब सुरुवात पाहायला मिळते घाटीम संघाची. आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी अमरने हाताळली गेले. मात्र 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र आपल्या अकाउंटमध्ये ऍड केला गेलाय. आपल्या संघासाठी मिळवून दिला गेलाय. यावेळेला लेफ्ट हँड फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वप्नील. षटकातला शेवटचा चेंडू यावेळेला आपण जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तिथून जर आपण आउटफील्ड स्लो पाहतोय. भूषण फिल्डकरीपर्यंत 1 धाव पूर्ण आणि 1 षटकाखेर धावसंख्या 3 1 गड्यांच्या मोबदल्यात. तर आपण जर पाहिलं तर 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाखेर धावसंख्या जर पाहिलं तर 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्क मध्ये सिद्धेश पाहायला मिळतोय. 93 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर सिद्धेश टू स्वप्नील असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंग असताना पाहायला मिळेल. यावेळेला दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हातात असताना लोअर फुलटच चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू हाताला जातोय.
यावेळी रनआउटची संधी असेल का, परंतु इथून आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसेल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 4 या आकड्यावरती एक गडच्या मोबदल्यात. अजूनही आपण जर पाहिलं तर येणारे 17 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करत असताना पाहायला मिळतोय. आणि अनुभवी संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका साईडनं आपण जर पाहिलं तर योग 11 सरतोडी संघ, त्यासोबत घाटीम संघ, या दोन संघामध्ये एक रोमांचक सामना. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग, गोलंदाज सिद्धेश तयार. यावेळेला आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळते दर्शन. असून पण आपण जर पाहिलं तर दर्शनने मात्र एकही चेंडू खेळून काढले नाही. यावेळेला पहिला चेंडू फेस करत असताना कशा रीतीने खेळून काढले, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. यावेळेला सरळ बॅटने फटका सजवला, इथून क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही, फलंदाज गॉन. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर दुसरा मोठा झटका लागतोय, तो म्हणजे घाटीम संघाला. आपण जर पाहिलं तर दर्शन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर सरतोडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू यश याचं मात्र ते आगमन झालेलं आहे. इथून आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यश. यावेळेला आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव जमवली गेली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्नाच्या नादात फलंदाज मात्र बाद झाला. यावेळेला षटकातला तिसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका सजवला भूषण डोंगरे. यावेळेला कुठली चुकी करणार नाही. इथून जर आपण पाहिलं तर विकेट असताना पाहायला मिळतोय. आणि सलग आपण इथून जर पाहिलं तर तिसरा विकेट साधतोय, तो म्हणजे घाटीम संघाचा. मोठा फटका सजवण्याच्या नादात यश मात्र बाद झालाय. यश बाद झाल्यानंतर त्याच्यानंतर नवीन फलंदाज तनिष्क मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातून. इथून ऑन हॅट्रिक पाहायला मिळेल गोलंदाज सिद्धेश. यावेळेला तनिष्क फलंदाजी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आपण जर गोलंदाजचा विचार केला, गोलंदाज सिद्धेश मात्र ऑन हॅट्रिक. यावेळेला हॅट्रिक सिद्ध करेल का? आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का, बघूया. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू इथून पाहिलं तर चांगला फटका सजवला. यावेळेला फाईन लेगला क्लिअर करेल चेंडू, जाईल आउट ऑफ द पार. हा येईल आई कुर्लाई सरतोडी चषक 2026चा अप्रतिम दमदार षटकार. काही कमालीचा फटका सजवला. 2 विकेट गेले होते, परंतु इथून मात्र त्यांनी आपल्या स्वतःवरती भरवसा दाखवला आणि एक लाजवाब फटका सजवला. आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसेल, धावसंख्या जाऊन पोहोचल ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 39 धावांचा पाठलाग करत असताना हा पहिला षटकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज तनिषाच्या बॅट मधून. अजूनही येणारे 14 चेंडू मध्ये 29 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राईट वरतो विकेट गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सफल झालाय आणि याही वेळेला मोठा फटका सजवलाय. नो चान्स फील्ड. जर पाहिलं तर बॅक टू बॅक
पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आले होते, त्यानंतर मात्र सलग 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळत तनिषाच्या बॅट मधून. यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू असेल, बघूया. सिद्धेश टू तनिष याही वेळेला शपथ झाला, त्याही वेळेला चांगला फटका सजवलाय. तिथून जर पाहिलं तर भूषण डोंगरे पुढे सरसावले जात आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि तिथून एकच धाववरती समाधान मानला जाईल का, तर नक्कीच एकच धाववरती समाधान मानला जाईल. एकीने धाव फलक पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती 2 षटका अखेर तिथपर्यंत ऐकूया सुमधुर धून डीजे. तर आपण जर पाहिलं तर लॉंग मीटिंग नंतर अजूनही मात्र चर्चा चालूच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लवकरात लवकर आपण तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज करायचा आहे. आपण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू मध्ये 22 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संदीप पाहायला मिळतोय. यावेळेला षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संदीप. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर तनिषचा जर विचार केला तर आता पण 3 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या गेल्यात आपल्या संघासाठी आणि संकट मोचक ठरतोय. याही वेळेला शपथ झालाय ऑप्शनच्या बाहेर. इथून जर पाहिलं तर अजूनही बाहेर चेंडू हाताला गेला आणि पुन्हा एकदा आपण इथून पाहतोय एक अतिरिक्त धाव खर्च करतोय तो म्हणजे गोलंदाज संदीप. आणि या एकेरी धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू मध्ये 21 धावेचं समीकरण. 11च्या रिक्वायर्ड रन रेटने इथून धावा जमवायच्या त्यामध्ये घाटीम संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सफल झाला तो. याही वेळेला आपण जर पाहिलं तर बॅटची इनसाइड एज लेग स्लिप आपण पाहतोय. इथून एकदा परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू 20 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज स्वप्नील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्वप्नील टू संदीप कशा रीतीने बॅटल रंगेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 11 चेंडू मध्ये 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावरती संदीप टू स्वप्नील. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका सजवला, क्षेत्ररक्षकाला निवडलाय का, परंतु आपण जर पाहिलं तर इंटू द गॅप चेंडूला पाठवलंय सीमा पार, चौकार. इथून आपण जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू मध्ये 16 धावांचं समीकरण. काय कमालीचा फटका सजवला स्वप्नीलच्या बॅट मधून आणि या 4 धावांनी मात्र सामन्यामध्ये रोमांचक अजूनही पाहायला मिळेल. येणारे 10 चेंडू मध्ये 16 धावेचं समीकरण. बघू यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर इथून स्वप्नीलला मात्र रोखावं लागेल गोलंदाज संदीपला. यावेळेला चांगला चेंडू हाताला गेला, इथून मिस फिल्डिंग पाहायला मिळते, थोडीशी फ्लॉम्बिंग
आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. ह्या चुका मात्र इथून सुधाराव्या लागतील, कारण की आपण जर पाहिलं तर एक कमी टोटल उभारले गेले, त्याने मात्र डिफेन्स करत असताना इथून जर मिसफिल्डिंग पाहायला मिळते. जिथे एकदा होती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावे धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. बघा यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्न स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं शपल होऊन खेळून काढला. यावेळेला चांगला चेंडू हाताला गेला, यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे मात्र दर्शवलंय स्वप्नीलने. जर पाहिलं तर मागच्या वेळेला खराब चेंडू हाताला त्याच्यावरती चौका ठोठावला होता. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू इथून जर पाहिलं तर सन्मान नाही दिला. यावेळेला पुन्हा एकदा जर पाहिलं तर याही वेळेला चांगला चेंडू हाताला गेला. एक धाव परिपूर्ण केली जाईल का, तर यस इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकीने धाव संख्या जर पाहिली तर पुढे सर जाऊन पोहोचेल 26 धावा. 3 षट अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. येणारे चेंडू 7 चेंडूमध्ये 13 धावा जमवाव्या लागतील. अजूनही आपण जर पाहिलं तर बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्या चेंडूवरती जर एखादा विकेट आला तर नक्कीच सदृढ संघ मात्र फ्रंटफुटला पाहायला मिळेल. आणि तसंच जर एखादा मोठा फटका सजवला तर घाटीम संघ मात्र फ्रंटफुटला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा तनिष्क आपण जर पाहतोय स्ट्राईक एंडला. आता पण तनिषने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. यावेळेला इथून पाहिलं तर मोठा फटका येतोय का. यावेळेला अमर शेलारच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडूला पाठवलंय. सात धाव्यांचं समीकरण. तसंच आपण जर पाहिलं तर 6 सीटर च्या माध्यमातून आपण पाहतोय पिंटू जाधव कॅमेरामॅन अचूक टिप्पणी करत असताना. प्रत्येक चेंडूवरती मात्र अचूक टिप्पणी करत असताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन पिंटू जाधव. इथून मात्र येणारे 6 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र चांगले गोलंदाजी हाताला यावी लागेल. इथून आपण जर पाहिलं तर कॉटन बॉलची संधी. यस पहिल्या चेंडूवरती येतो विकेट. पण जर इथून मात्र मामाला नाही तर गोलंदाजाला पुढे यावं लागेल. येणारे 5 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अनिकेत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला येणारे 5 चेंडू मध्ये 7 धावा जमवायच्या. गोलंदाजी मार्क होती आपण जर विचार केला तर गोलंदाज सागर पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू मध्ये 7 धावा जमवाव्या लागते. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिला तर कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. यावेळेला पुन्हा एकदा राईट विरुद्ध विकेटचा मार्ग असताना याही वेळेला संधी असेल का नागेश, परंतु इंटू द कॅप चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. इथून जर पाहिलं तर एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावलं जाईल.
धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच त्यांची आवश्यकता येणारे 4 चेंडू 5 धावांतून जमवावे लागतील. जर पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग असेल आणि या धावा मात्र आपल्याला उभाराव्याच लागतील. यावेळेला पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर येणारे 4 चेंडूने 5 धावांचं समीकरण मैदानाच्या आत. तनिषचा जर विचार केला तर तनिषच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 20 धावा जमवल्या गेल्या आतापर्यंत. यावेळेला खराब चेंडू हाताला जातोय. पंच दर्शवतात नो चेंडू, नो +4. इथून मात्र विजयाचा चौकार पाहायला मिळतोय.